एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहोत जनगणना विशेष अशी व्हिडिओ सिरीज. आज त्याचा 14वा भाग आपण घेऊन आलेलो आहोत. यापूर्वीचे 13 भाग आपण अवश्य बघा आणि आपल्या डोक्यातील ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच ही व्हिडिओ बघून दूर होतील याची आम्हाला खात्री आहे. आपल्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे की सध्या फक्त तुम्ही एक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण की पुढे 2027 पर्यंत ही सिरीज कंटिन्यू सुरू असणार आहे आणि याबाबतचे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जनगणनेचे पुढील नियोजन कशा पद्धतीने असणार आहे. जनगणनेचा पहिला टप्पा बऱ्याचशा राज्यामध्ये संपत आलेला आहे, काही राज्यामध्ये अजूनही सुरू आहे. तर इथून पुढचं नियोजन कशा पद्धतीने असेल त्या गोष्टी आपल्याला बघायचे आहे. ही जनगणना पूर्ण कधी होणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार हे सर्व आपल्याला बघायचं आहे. बघा, टप्पा आणि क्षेत्र पहिला जो आहे, तर पहिला जो टप्पा आहे तो हाऊस लिस्टिंगचा आहे, म्हणजे HLOचा आहे, जो की सध्या बऱ्याचशा राज्यांमध्ये झालेला आहे, काही राज्यांमध्ये सुरू आहे, काही राज्यामध्ये आता पुढील काळामध्ये सुरू होणार आहे. हे हवामानानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार या गोष्टी आहेत. तर पहिला टप्पा आपण बघू शकतो एप्रिल ते सप्टेंबर 2026. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या हा टप्पा सुरू असून 14 जून पर्यंत सुरू राहणार आहे. मात्र काही राज्यांमध्ये तो सप्टेंबर 2026 पर्यंत देखील सुरू असणार आहे. या टप्प्यामध्ये काय होत आहे, तर या टप्प्यामध्ये घरांची यादी तयार होत आहे आणि घरगुती सुविधा व मालमत्तेची नोंद या संपूर्ण टप्प्यामध्ये घेतली जात आहे. यानंतर जो दुसरा टप्पा आहे त्यापूर्वी मात्र अजून एक छोटा टप्पा होणार आहे, जो फक्त आणि फक्त बर्फाच्छादित आणि दुर्गम जे भाग आहेत त्या ठिकाणी होणार आहे. बघा, काही ठिकाणी भारत देश विविधतेने नटलेला असून प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती सारखी नसून, तर ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अत्यंत दुर्गम किंवा बर्फाच्छादित आहे अशा ठिकाणी हा जो टप्पा आहे हा सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026 मध्ये राबवला जाणार आहे. विशेष म्हणजे लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल, हिमाचल, उत्तराखंड, काही भागामध्ये मुख्य गणना लवकर सुरू होईल. म्हणजेच दुसरा जो टप्पा आहे त्याचा देखील काही भाग या ठिकाणी सुरू होणार आहे, कारण की भौगोलिक परिस्थिती असेल किंवा हवामानाचा अंदाज असेल यानुसार बर्फाच्छादित आणि दुर्गम भागामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2026 मध्ये या गोष्टी पूर्ण होतील. दुसरा आणि मुख्य टप्पा जो आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये लोकसंख्येची प्रत्यक्ष गणना केली जाणार आहे. तर हा मात्र सर्व देशभरामध्ये फेब्रुवारी 2027 मध्ये, आणि ज्याप्रमाणे सांगितलं तर काही दुर्गम भागामध्ये तो आधी देखील पूर्ण केला जाऊ शकतो. तर फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना या देशातील प्रत्येक नागरिकाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि पहिल्यांदाच व्यापक स्तरावर जातीनिहाय गणना केली जाणार आहे. म्हणजेच बघू शकतो आपण याच्यामध्ये लोकसंख्येची गणना, याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पहिल्यांदाच व्यापक स्तरावर जातीनिहाय गणना करण्यात येणार आहे. सध्या आपण जाणतो की याच्यामध्ये 34 प्रश्न आले होते पहिल्या टप्प्यामध्ये. आता पुढील टप्प्यामध्ये या सर्व गोष्टींवर आधारित प्रश्न येण्याची शक्यता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मुख्य संदर्भ तारीख, म्हणजेच ही जनगणनेचा शेवट कधी होणार आहे, कोणत्या दिवशी ही संपूर्ण जनगणना म्हणजे देशाची लोकसंख्या ही डिक्लेअर होणार आहे, तर ती तारीख आहे 1 मार्च 2027. 1 मार्च 2027 या दिवशी 0:00 या वाजता, म्हणजे रात्री 12 वाजता या देशाची अधिकृत लोकसंख्या निश्चित मानली जाईल. म्हणजे 1 मार्च 2027 रोजी जी काही स्थिती असेल त्या स्थितीच्या आधारे आपण ही जनगणना मान्य करणार आहोत. या दिवशी म्हणजेच 1 मार्च 2027 रोजी रात्री 12 वाजता जी काही देशाची लोकसंख्या असेल ती निश्चित मानली जाईल किंवा ती अंतिम मानली जाणार आहे. ते या अशा प्रकारचे नियोजन आपल्या देशाने पूर्ण केलेले आहे. प्रगणकांसाठी एक महत्त्वाची टीप, संपूर्ण देशभरातील प्रशासकीय सीमा या 1 जानेवारी 2026 पासून तर 31 जानेवारी 2027 पर्यंत फ्रीज करण्यात आलेले आहे, जेणेकरून क्षेत्रफळात किंवा गावांबाबत कोणताही संभ्रम राहणार नाही. म्हणजे नवीन जिल्ह्याची निर्मिती असेल, नवीन राज्याची निर्मिती असेल किंवा काही भौगोलिक भाग किंवा रस्ते हे हस्तांतरण वगैरे ह्या सर्व गोष्टी 31 मार्च 2027 पर्यंत फ्रीज करण्यात आलेला आहे. नवीन जनगणनेची सगळी जी काही रचना आहे ती आपल्याला 31 मार्च 2027 रोजी डिक्लेअर करण्यात येणार आहे. मात्र हा जो डाटा असणार आहे तो असणार आहे 1 मार्च 2027 पर्यंतचा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मेन्शन करा. तसेच आपल्याला काही प्रश्न असतील तर ते अवश्य कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.